नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मांडवी एक्सप्रेसच्या एका डब्यातील एसी बंद झाल्याचं समजते आणि एसी बंद झाला त्यामुळे प्रवासी घुसमटले. खिडक्या खोलण्याची सोय नाही, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दुरुस्तीनंतर मांडवी एक्सप्रेस आता मडगावकडे रवाना झाल्याचं समजतंय. एसी नाही चालत आहे. सगळ्यांची हालत होतात इकडे. सगळ्यांनी आतमध्ये बसलं, त्यांनी लहान लहान मुलं आहेत तिकडे. टॉयलेट क्लीन नाही आहे, अजून पाणी येत नाही, एसी बंद आहे सगळं इकडे. आम्ही इथे नाही भाई, उसके पहिले से मानगाव से बंद आहे. या संदर्भात प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याला आणखी तपशील देतील. भाग्यश्री, आपण जर बघितलं तर सध्या कोकण रेल्वेचे प्रचंड हाल जे आहेत ते सुरू आहेत. एकतर तिथे सातत्याने मेगा ब्लॉक घेतले जातात, त्यामुळे कोकण रेल्वे ज्या आहेत त्या 1 ते 2 तास दररोज लेट आहेत. आज ही मांडवी एक्सप्रेस सुद्धा 1 ते 2 तास जवळपास लेट झालेली पाहायला मिळाली. आणि विशेषतः जर बघितलं तर टी या डब्याचा एसी जो आहे तो अचानक बंद पडलेला पाहायला मिळाला. आणि या सगळ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले. नागरिक हैराण झालेले पाहायला मिळाले. एकतर पाऊस नाहीये, त्यामुळे प्रचंड उकाडा आहे आणि त्यातच अशा पद्धतीने जर एसी बंद होत असेल तर सातत्याने नागरिक या संदर्भात तक्रार करून सुद्धा कोकण रेल्वे यावर का मार्ग काढत नाही अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आता नागरिकांकडून विचारण्यात येतात. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जे बोगदे आहेत मध्ये, यामुळे सफोकेशन होतं एसी बंद असल्यावर. तर ह्याचं नेमकं पर्याय काय किंवा ह्याचा ऑप्शन नेमका रेल्वे काय देणार, अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते नागरिक विचारताना पाहायला मिळतात. ठीक, भाग्यश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.